व्हिडिओ नंबर 11. चला तर बघूया आजचा विषय काय ते आणि समजून घेऊया. मित्रांनो, काळ्या मिरीचे महत्व काय ते बघूया. खोकला झाल्यास अर्धा चमचा काळ्या मिरीचे चूर्ण आणि अर्धा चमचा मध एकत्र करून हे चाटण दिवसातून 3 ते 4 वेळा चाटावे. व्हेरी गुड. खोकला दूर होतो. काळी मिरी दाताची आणि हिरड्यांच्या वेदना दूर करते. त्यासाठी काळ्या मिरीसोबत मीठ एकत्र करून त्यांची पेस्ट बनवावी. ती पेस्ट दातावर किंचित आणि हिरड्यावर लावावी. वेदना कमी होतात. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी काळी मिरी उपयोगाची ठरते. कारण मिरीमध्ये असे काही घटक आहेत जे वजन वाढविण्याच्या पेशी कमी करतात. व्हेरी गुड. कोरडा खोकला झाला असल्यास 15 ते 20 ग्रॅम शुद्ध तूप घेऊन त्यात 4-5 काळी मिरी टाकावेत आणि ते गरम करावेत. काळी मिरी कडकडून वर येईल तेव्हा भांडे गॅसवरून खाली उतरवावे. नंतर त्यामध्ये 20 ग्रॅम पिठी साखर घालावी. काळी मिरी चावून खाऊन टाकावी. 1 तासापर्यंत काही खाऊ नये. ही क्रिया 2-3 दिवस करावी. व्हेरी गुड. 2 चमचे दही, 1 चमचा साखर आणि 6 ग्रॅम काळे मिरी बारीक करून हे मिश्रण एकत्र करावे. यामुळे कोरडा खोकला व डोंग्या खोकला दूर होतो. व्हेरी गुड. 1 चमचा मधात 2 ते 3 काळ्या मिरीची पूड आणि चिमूटभर हळद एकत्र करून खाल्ल्यास सर्दीमध्ये तयार होणारा कफ कमी होतो. अरे वा. उलटी जुलाब होत असल्यास काळी मिरी, हिंग आणि कापूर प्रत्येकी 5 ग्रॅम घेऊन एकत्र करावे. त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून दर 3 तासांनी घ्याव्या. छान. पोट बिघडल्यास अर्ध्या लिंबामध्ये मिरपूड आणि काळे मीठ भरावे. लिंबू गरम करून तो चोखावा. आराम मिळतो. व्हेरी गुड. नाक बंद झाल्यास छोट्या सुती कपड्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, वेलची आणि जिरे सम प्रमाणात घेऊन त्याची पोटली बांधावी आणि ती नाकाने ओंघावी, ज्यामुळे नाक मोकळे होते. अरे वा. व्हेरी गुड. आणखीन एक टीप बघूया मित्रांनो. डाळिंब हे फळ आरोग्यात गुणकारी आहे. कसे ते बघूया. डाळिंबाच्या दाण्याचाच नव्हे तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्व भागांचा औषधात वापर करतात. अरे वा. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल मणकासारखे दिसतात. डाळिंबात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंब मूळचे इराण आणि अफगाणिस्तानात कडील फळ आहे. भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात. बापरे. चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज 1 डाळिंबाचे सेवन करावे. छान. अपचन, आम्लपित्त, ताप या कारणाने जर तोंडात दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खाण्याने दुर्गंधी निघून जाते. व्हेरी गुड. शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व 8 दिवस उन्हात ठेवावे. तयार झालेले सरबत रोज 1 कपभर घ्यावे. व्हेरी गुड. घसा दुखणे, तोंड येणे असे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काड्यामध्ये गुळण्या कराव्यात. श्वेत आणि रक्त पदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून घ्यावी. मूळ व्याधीमध्ये रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे. त्यामुळे रक्त पडण्याचे बंद होते. तसेच
अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.